नमस्कार मित्रांनो, कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे शेती जगतातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या कृषी मार्गदर्शन यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आजचा आपला मुद्दा असा आहे की आज आपण जे ठिबक आहे, ठिबकवर जे आपण सबलाईन असते त्या सबलाईनला ज्यावेळेस आपण हे टेकअप बसवतो, टेकअप बसून त्यानंतर हे ग्रोमेट त्याला आपण तुटी लावून व्यवस्थित हे टेकअप बाहेर काढतो आणि त्याद्वारे आपण आपल्या पिकाला हे पाणी देत असतो. तर त्यामध्ये एक सर्वात मोठी समस्या आहे मित्रांनो, ही टेकअप जे असते हे आता आपण असं याच्यामध्ये बसवलेलं असते. हे पहा, तुम्हाला दाखवतो मी. हे असं टेकअप बसवलेलं असते आणि त्यामध्ये हे ग्रोमेट रबर लावून असं आपण इथं पाईपला खाली दाखवा, इथं रबर असं बसवलेलं असते. तर यामध्ये बरीच मोठ्या प्रमाणाची समस्या आहे मित्रांनो. हे टेकअप जे आहे, टेकअप वाटे पाणी लिकेज झाल्यानंतर त्या जागेवरती गवत वाढणे, तसेच ते टेकअप जे आहे ते वारंवार आपण ज्यावेळेस ठिबक टाईट करून बांधतो त्यावेळेस वारंवार ते उपसून निघणे, आणि आपण ज्यावेळेस आपल्या पिकांना जे वॉटर सोल्युबलचे महागाचे खतं सोडतो त्यावेळेस त्या महागामुळे जे औषधं खतं आहे त्याचं नासोडा होत असतो. त्यामुळे अशा बऱ्याच मित्रांनो या टेकअपच्या ज्या उपसून निघण्याच्या आहेत त्या समस्या आहेत. आणि मित्रांनो, ही जी समस्या आहे ती आपण आजची 100% कायमस्वरूपी ही समस्या दूर करणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम मुद्दा सांगतो. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण हे HDP समजा पाईप असेल किंवा PVC पाईप असेल, सरस आता झाले की HDP पाईप निवडत आहेत. ज्या तुषारच्या छड्या आहेत, दाखवा एकदा तुषारच्या छड्या. ह्या ज्या तुषारच्या छड्या आहेत सरस शेतकरी आज ह्याच वापरत आहेत. तर ह्या निवड करताना काय करायचं, होता होईल तेवढी जास्त कडक निवडायची नाही. लवचिक पण असली पाहिजे, दबली पाहिजे आणि वाकली पण पाहिजे. अशी जास्त कडक रूपात निवडायची नाही, जेणेकरून जर तुम्ही कडक निवडताल तर ज्यावेळेस तुम्ही हे रबर बसवल्याच्या नंतर त्या कडक असल्यामुळे होल बरोबर पडणार नाही. होल नाही पडल्यामुळं त्या कडक असल्यामुळे त्याच्यातून पाणी लिकेज होणार. अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या आहेत. त्यामुळे होता होईल तेवढं आपण लवचिक बघून असा पाईप शक्यतो निवडायचा आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जे निवडता हे टेकअप निवडता त्याच्यामध्ये यापासून बी बरेच पाणी निघण्याची समस्या असते मित्रांनो. काय होते प्रॉब्लेम की टेकअप निवडताना बऱ्याच कंपनीचे आज बाजारात टेकअप मिळतात. तर त्या टेकअपला काय असते, हे जे आहे तुम्हाला दाखवून द्या, अशा प्रकारचे टेकअपला हे गाला असतो, हा गाला कमी असतो. आणि हे आपण जे वापरलेलं आहे ते जैनचं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याला गाला जो आहे तो जाड आहे आणि रबरमध्ये बसवल्याचं निघणार नाही. आणि त्यामुळे काय होणार, आपलं टेकअप जे आहे ते उपसून येणार नाही. आणि रबर निवडताना मित्रांनो, होता होईल तेवढं एवढं लवचिक रबर आणि कडक असं निवडायचं नाही. कडक जर निवडताल तर त्याच्यातून वारंवार तुमचं पाणी लिकेज होणार. त्यामुळे रबर होता होईल तेवढं असं एकदम नरम, असं दाबलं तर असं दबण्यासारखं एकदम लवचिक रबर असं निवडा, जेणेकरून तुमचं रबर हे व्यवस्थित बसले जाईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आपल्या HDP पाईप सबलाईन असते ठिबकची, त्याला जे होल मारता त्यावेळेस काय करायचं की होल मारताना आपल्याला जे कटर असते ते कटर PVC पाईपचं वापरायचं नाही. हे जे कटर आहे नवीन प्रकारचं बघून घ्या, अशा प्रकारचं हे कटर आहे. ते अशा कटिंग साईज असलेलं हे कटर वापरायचं आहे, जेणेकरून जे होल मारल्याच्या नंतर त्या होलला कुठेही ते कडी काठीने जे बारीक दोरे राहतात ते दोरे राहिले नाही पाहिजे. ह्या कटनं काय होतं मित्रांनो की एकदम स्मूथ कटिंग होते. त्यामुळे कडीला जे होल मारतो ते खरबड राहणार नाही. या साईडला बघून घ्या, अशा प्रकारचे हे आहे. मार्केटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कटर मिळून जातील. आणि तुम्हाला मित्रांनो, मी आता लाईव्ह डेमो दाखवणार आहे, कसं आपण होल मारणार आहोत आणि कशा प्रकारचं पाणी लिकेज होणार नाही हे सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि ह्याच्यामध्ये बघून घ्या मित्रांनो, आपण जे काय केलं आहे तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचा मुद्दा, जेणेकरून तुमचं 100% पाणी कसल्याच प्रकारचं लीक होणार. मी म्हणतो पाणी काय, तुमची हवासुद्धा लीक होणार नाही. अशा प्रकारचं हे आज आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. बघून घ्या मित्रांनो, आता काय करायचं आहे, आपण जी ही मेन पाईपलाईन लावली, आता ह्याला काय करायचं, इथं आपण होल मारणार आहोत. हे होल मारताना हे कटर बघून घ्या, आपण हे कटर आहे 12 mm निवडलेलं आहे. कटर 12 mm आहे आणि रबर कितीचं आहे, 16 mm. ह्याच इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. 16 mm रबर घेतलं आहे आणि 12 mm कटर आहे आणि टेकअपसुद्धा 16 mm घेतलेला आहे. अगोदर काय करायचं आहे आपल्याला, अगोदर हे अशा प्रकारचं काय करायचं आहे, आपल्याला टेकअप वरच जोडून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे टेकअप आपण वरून जोडून घेतलेला आहे आणि त्याला तुम्ही तुटी पण वरच जोडून घ्यायची आहे. आता तुम्हाला लाईव्ह डेमो आपण होल मारून दाखवणार आहोत. आता ही अशी सरी आलेली हळदीचं, आपण हळद पीक याच्यात लागवड केली, हळदीची लागवड. यामध्ये आता आपण हिशोबानं, सरीच्या हिशोबाने इथं एक होल मारणार आहोत. होल बघून घ्या, अशा प्रकारचं कटर आहे. जवळून दाखवा थोडं, हे इथं आता हिशोबानं मारणार आहोत. बघून घ्या मित्रांनो, हे अशा प्रकारचे हे कटर एकाच दिशेने घुमावं लागतं हे कटर. आणि जे PVC पाईपाला आपण जे वापरतो ते कटर आपल्याला मागं मोरी असं रिटर्न घुमावं लागतं, पण ह्याला नाही, ह्याला एका दिशेने आपल्याला घुमवायचं असते. तुम्ही बघून घ्या, जवळून दाखवा, हे बघून घ्या,
आता होल मारून घेणार आहोत आपण. हे पाहून घ्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो, होल मारून घेतलेले एकदम स्मूथ कटिंग झालेली ना. कुठेच दोरात सुद्धा तुम्हाला हाताला बोटाला सुद्धा लागणार नाही. किती तुम्ही बोट माझा फिरवा बोटाला सुद्धा लागणार नाही, एवढं स्मूथ कटिंग झालेली आहे. आणि हे रबर जे आहे, होल आहे 12 mm रबर आहे, 16 mm बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं. त्यामुळे काय होणार मित्रांनो, तुम्हाला बसवाय थोडी परेशानी होईल. मग आता तुमची जी कायमस्वरूपीची डोकेदुखी आहे, जी पाय निघण्याची किंवा टेकअप उपसून येण्याची, कप जे उपसून येण्याची आहे, ती समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. तुम्हाला इथे जे रबर लावताना आहे, हे पाहून घ्या. लावताना जे आहे हे बघून घ्या. तुम्ही पलीकडून या, समोरून या, पलीकडून दाखवा. बघून घ्या मित्रांनो, हे जे रबर आहे, आता जवळून दाखवा, जवळून. हे असं एका साईडला आपल्याला रबर बसून घ्यायचं नाही आणि हा अंगठा आहे, अंगठ्याने दाबून धरायचं आणि अशा प्रकारची काडी घ्यायची. ही काडी घेऊन मित्रांनो अशा प्रकारची असं दाबून घ्यायची, एकदम सुरळीत बसते. थोडी तुमची परेशानी होईल, मग ही कायमस्वरूपीची कटकट तुमच्या डोकेदुखी जी आहे, उपसून येण्याची, पाणी लीक होण्याची, हे बसून घेतलं बघ किती सोपं आहे. फक्त आपल्याला एक अशा प्रकारची काडी वापरायची आहे मित्रांनो. बघून घ्या, ही काडी घ्यायची आणि हे रबर असं बसून घ्यायचं. आणि हे जे आहे आपल्याला, याला काय करा, तुम्ही लावताना शक्यतो शॅम्पू लावा किंवा मग पाणी लावून पाण्यात बुडून जरी लावलं तर चालते, काय अडचण येत नाही. अशा प्रकारचं आपल्याला आता दाबून घ्यायचं बघा. म्हणजे जर आपण आधी जर लॅटरल पाईपाला हे टेकअप बसून घेतलं, आपल्याला दाबायला नेण्यासाठी सोपं जाईल. हे बघून घ्या, का बघून घ्या, एकदम सोयीस्करित्या बसले. तुम्ही किती वाढा याच्यातून, मी तर सांगतो तुमची हवा सुद्धा लीक होणार, पाणी तर लीक होणारच नाही, पण हवा सुद्धा ह्याच्यातून लीक होणार नाही, एवढी गॅरंटी देतो मित्रांनो. बघून घ्या. तर मित्रांनो बघून घ्या, अशा प्रकारचा आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. आज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.